आजपासून राज्यात खरं तर रिक्षा आणि कॅब चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। खरं तर आता आजपासून ज्या रिक्षा चालकांना किंवा कॅब चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती नियमानुसार कारवाई देखील करण्यात येणार आहे। आज म्हणजेच 20 ऑगस्ट पासून या कारवाईची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे। याच्या कारवाईत जे आहे ते सुरुवातीला म्हणजे 3 टप्प्यांमध्ये ही कारवाई असणार आहे। पहिल्यांदा ज्या रिक्षा किंवा कॅब चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसेल त्यांना पहिल्यांदा 1 महिन्याची नोटीस पाठवली जाईल। या 1 महिन्यात जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच जो आहे तो 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे। आणि तरी देखील त्यांनी जर मराठीचे व्यावहारिक ज्ञान प्राप्त केले नाही तर त्यांचा बॅच सहित त्यांचा परवाना जो आहे तो देखील रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे। खरं तर 1989च्या नियमांनुसार राज्यातील जे कॅब चालक किंवा रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे आणि याचीच अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जे परप्रांतीय रिक्षा किंवा कॅब चालक आहेत त्यांना मराठी शिकण्यासाठीचा एक ठराविक कालावधी देखील दिलेला होता आणि त्याच्यासाठी खरं तर काही क्लासेस देखील परप्रांतीयांसाठी जे आहे ते तयार केले होते आणि त्यांचे क्लासेस देखील घेतले जात होते। आणि आता खरं तर त्याचा कालावधी जे आहे मराठी शिकण्याचा संपलेला असून आणि आजपासून म्हणजेच 20 ऑगस्ट पासून ज्या रिक्षा आणि कॅब चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती नियमांनुसार आजपासून जी आहे ती कारवाई केली जाणार आहे। खरं तर राज्यात जवळपास 9.5 लाखपेक्षा जास्त बॅज आणि परवाने जे आहेत ते दिलेले आहेत। त्याच्यामुळे इथून पुढे जे आहे ते एखाद्या कॅब किंवा रिक्षा चालकाला बॅज देण्याच्या आधी त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे आणि याची तपासणी देखील RTOच्या अधिकाऱ्यांकडून जे संबंधित ज्यांना परवाना हवा आहे त्यांच्याशी संवाद साधून ते रेकॉर्ड करून त्यांची खात्री पटल्यानंतरच इथून पुढेचे जे परवाने आहेत ते दिले जाणार आहे। यासोबतच यामध्ये अनेकशा तक्रारी देखील आढळलेल्या आहेत की जे खोटे कागदपत्र असतील त्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे परवाने जे आहेत ते घेतलेले आहेत। त्याच्यामुळे त्या कागदपत्रांची देखील आता इथून पुढे जे आहेत ते चौकशीचे आदेश जे आहेत ते देण्यात आले। खरं तर एकंदरीतच पाहायला गेलं तर आता ज्या रिक्षा आणि कॅब चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसेल त्यांच्यावरती आज म्हणजेच 20 ऑगस्ट पासून जे आहे ती नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे। यासोबतच दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे परवाना देताना संबंधित रिक्षा किंवा कॅब चालकाला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आहे का नाही हे देखील तपासले जाईल। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यांनी खोटे प्रमाणपत्र घेऊन परवाने घेतलेले आहेत अशांची देखील आता तपासणी केली जाणार आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।